डोसे तर आपण बनवतोच, पण अशा पद्धतीने जर तुम्ही का डोसे बनवले तर तुमचे डोसे खरोखर खूपच छान, खायला पण टेस्टी लागतात आणि खरंच खूप छान होतात. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे 1 वाटी तांदूळ, साबुदाणा, उडदाची डाळ आणि पोहे. हे सगळं छोटी वाटी सेम घेतलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं आणि 5 ते 6 तासासाठी भिजवून ठेवायचं आहे. 5 ते 6 तास झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर रात्रभर बॅटरला तसंच बाहेर ठेवायचं आहे आणि सकाळी बघू शकता खूपच छान असं फुलून आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसे डोसे या जसं काहीही बनवू शकतो. ह्या बॅटरचं आपण अप्पे बनवू शकतो, उत्तप्पा बनवू शकतो. तर हे बघा, मी एक थोडासा जाडा टाईपमध्ये डोसा बनवला आहे, तर तोही खूप छान झाला आहे. मस्त झाळ्यावरती आल्या आहेत त्याच्या. थोडासा जाडच बनवला आहे. तर हा बघा, एकदम झाळ्या मस्त आल्या आहेत आणि सॉफ्ट पण झाला आहे. तर असं बॅटर खरोखर बनवा, खूप छान लागतं. थोडे साबुदाणा टाका, खूप छान लागतं. छान म्हणजे टेस्टी पण लागतो. आणि हा मी साधा डोसा बनवला आहे, म्हणजे नॉर्मल असं, त्याच्यावरती बटर टाकून फक्त असाच खाऊ शकतो आणि तोही खूप छान झाला आहे. तर हा बघा किती नरम झाला आहे आणि एकदम खायला पण हलका फुलका असतो. तर तुम्ही नाश्त्यासाठी मस्त असं बनवू शकता. असा डोसा ना नक्की एकदा ट्राय करा आणि खाऊन बघा, खूप छान लागतो. चला भेटूयात लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.